नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। आता जी तिसऱ्या टप्प्याची सुरुवात होती ती 29 सप्टेंबर 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी काही दिलेल्या सूचना आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर लाडकी बहीण योजनेची जी तिसरी तारीख आहे ती आता फिक्स झालेली आहे। शासनाने तिसऱ्या टप्प्याची तारीख 29 सप्टेंबरला निश्चित केलेली आहे। परंतु फक्त याच महिलांना या योजनेमध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे सरसकट पैसे मिळणार आहेत। परंतु 29 तारखेला पैसे किती मिळणार आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। ज्या महिलांचे फॉर्म 24 ऑगस्टच्या आधी पात्र ठरलेले आहे अशाच महिलांना 4,500 रुपये मिळणार आहेत। म्हणजे जुलै महिन्याचे 1,500 रुपये, ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये अशा टोटल तिन्ही महिन्यांचे मिळून 4,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। परंतु शासनाने दिलेले अपडेट आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। कारण 29 तारखेला पूर्णपणे रविवार आहे, त्याच्यामुळे रविवार असो किंवा सोमवार असो, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार जरी रविवार असला परंतु तुमचे खाते डीबीटी असेल। आता डीबीटी तर तुम्हाला माहितीच आहे, म्हणजेच आपलं आधार कार्ड बँके खात्यासोबत लिंक असेल तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत। परंतु तुमचं खातं बँकेसोबत लिंक नसेल तरी तुम्हाला या योजनेचे एकही रुपये मिळणार नाही। ज्या महिलांनी पूर्णपणे आपलं बँक खातं आधार कार्डशी लिंक केलेलं आहे अशाच महिलांच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे, सप्टेंबर महिन्याचे आणि जुलै महिन्यांचे तिन्ही महिन्यांचे पैसे मिळणार आहेत। परंतु त्याच्या अगोदर पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले आहेत ते बघून घेऊयात। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुमचे बँक खाते चालू आहे का ते एकदा चेक करायचं आहे। अन्यथा तुमचे खाते जर ॲक्टिव्ह नसेल तरी पण तुम्हाला पैसे येणार नाहीत। आणि सर्वात महत्त्वाचा जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे आपलं आधार कार्ड बँकेसोबत डीबीटी आहे का ते आजच्या चेक करायचं आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माय आधार या वेबसाईटवरून जाऊन तुमचा आधार कार्ड टाकायचा आहे। त्याप्रमाणे आधार नंबर ज्या मोबाईल नंबरशी लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती OTP येईल। OTP आल्यानंतर तुम्हाला समजणार आहे की आपलं बँक खातं डीबीटी खातं आहे का। शिंदे साहेबांनी जी सर्वात महत्त्वाची सूचना दिली होती ती म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या महिलांना अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅस सुद्धा दिले जाणार आहेत। तर या योजनेचा सुद्धा तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, राज्यातील सरसकट सर्व पात्र महिलांना 29 सप्टेंबर रोजी ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळालेला नाही अशा महिलांना 4,500 रुपये आणि ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये 3,000 रुपये मिळाले होते अशा महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळणार आहेत। सोबतच राज्याचे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। काही तांत्रिक अडचणींमुळे भरपूर महिलांना ऑगस्ट महिन्यामध्येच पैसे मिळायला हवे होते, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना ते पैसे मिळाले नव्हते। कारण भरपूर महिलांचा फॉर्म जुलै महिन्यामध्ये भरला गेलेला होता आणि जुलै महिन्यामध्येच पात्र ठरलेला होता, म्हणजे त्या खऱ्या लाभार्थी होत्या ऑगस्ट महिन्यामध्ये जो दुसरा हप्ता मिळाला 3,000 रुपयांचा। परंतु तांत्रिक अडचणींमुळे त्यांना ते पैसे मिळाले नव्हते। परंतु आता काळजी करायची गरज नाही, सरसकट सर्व महिलांना 29 सप्टेंबर रोजी तिन्ही महिन्यांचे पैसे मिळणार आहेत। सोबतच तिसरा जो हप्ता मिळणार आहे याच्यासाठी कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तो म्हणजे रायगडमध्ये। ते 29 सप्टेंबर रोजी तिसरा टप्पा सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे। आता सर्वांना ते एक गोष्ट माहितीच आहे, या अनुषंगाने रायगड येथे कार्यक्रम नेमण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये ज्या माता भगिनींचे फॉर्म रिजेक्टेड असतील, इन पेंडिंग असतील किंवा इनसबमिटेड असेल, जरी तुमचा फॉर्म काही कारणास्तव रिजेक्टेड झालेला असेल तरी पण तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप बंद झालेला आहे, सोबतच वेबसाईट पोर्टलसुद्धा बंद झालेला आहे, तर तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे तुमचा ऑनलाईन फॉर्म असू द्या किंवा ऑफलाईन फॉर्म असू द्या
तुम्हाला हा फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे भरावा लागणार आहे, तरच तुम्हाला भविष्यामध्ये या योजनेचा लाभ भेटणार आहे। सोबतच भरपूर माता भगिनी पात्र असून सुद्धा त्यांचे फॉर्म काही कारणास्तव रिजेक्टेड झालेले आहेत, तर त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा स्पष्ट झालेलं आहे। राज्यातील भरपूर महिलांचे फॉर्म पात्र ठरले होते, परंतु त्याच्यामध्ये दिलेली जी कागदपत्रे होती ती नकली आणि बनावट होती। ज्यावेळेस शासनाने व्हेरिफिकेशन केलं त्यावेळेस पूर्णपणे त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आढळून आल्या त्या कारणामुळे भरपूर महिलांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत। ज्या माता भगिनींचे ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत त्यांना मोबाईल नंबरवरती मेसेज आलेला आहे। जर तुमचा फॉर्म पात्र असेल तो ऑगस्टमध्ये असू द्या, जुलै महिन्यामध्ये असू द्या किंवा आपल्या या चालू महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरलेला किंवा पात्र असू द्या, तरी पण तुम्हाला 29 सप्टेंबरला पैसे येणार आहेत। परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डीबीटी खातं हवं, सोबतच OTP व्हेरिफिकेशन केलेलं हवं। ज्या ज्या त्रुटी होत्या त्या सगळ्या तुम्ही दुरुस्त केलेल्या हव्यात आणि तुमचा फॉर्म पात्र ठरला असलेला असावा, तरच तुम्हाला या पूर्णपणे 3 महिन्यांचे 4,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। त्याच्यामुळे राज्यामधले सर्व महिलांनी या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। सोबतच ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत किंवा काही माता भगिनींनी जुलै महिन्यामध्ये अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरले होते, तर त्या माता भगिनींनी अंगणवाडी सेविकांकडे जरी फॉर्म भरलेले असेल तरी पण तुमचा फॉर्म पात्र ठरला आहे की नाही तुमच्या दिलेल्या मोबाईल नंबरवरती मेसेज येतो। त्या मेसेजद्वारे तुम्हाला कळणार आहे की तुमचा फॉर्म पात्र आहे का, सोबतच आधार डीबीटी आहे का। या सर्व गोष्टी असतील तर 29 सप्टेंबरला जरी रविवार असला तरी पण तुम्हाला या पूर्णपणे 3 महिन्यांचे पैसे येणार आहेत। परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या पहिल्यांदा बघून घेऊयात। ऑक्टोबर महिन्यापासून सर्व पात्र महिलांना 1,500 रुपयाच्या ऐवजी 2,000 रुपये सुद्धा प्रत्येक महिन्याला करण्याचं घोषित केलेलं आहे। आता सरासरी सर्व पात्र महिलांना 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला देण्यात येणार आहेत, परंतु ऑक्टोबर महिन्यापासून म्हणजेच पुढच्या महिन्यापासून 1,500च्या ऐवजी 2,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत। सोबतच सर्वात महत्त्वाची सूचना, जर बँकांनी तुमचे पैसे कट केले असतील तरी पण तुम्हाला पूर्णपणे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते तुमच्या खात्यावरती तसेच्या तसे ठेवण्यात येणार आहेत। जरी तुम्ही बँकेकडून लोन घेतला असेल किंवा वेगवेगळ्या कारणाने बँक पैसे कट करत असते, तरी पण लाडकी बहीण योजनेचा 1ही रुपया बँक कट करणार नाही, अशा सर्व सूचना बँकांना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। सोबतच अन्नपूर्ण योजना, शिलाई मशीन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना अशा ज्या वेगवेगळ्या योजना आहेत या सर्व योजनांचा लाडकी बहीण योजनेसोबतच तुम्हाला लाभ सुद्धा घेता येणार आहे। जर तुम्हाला कोणत्या योजनांची माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंटद्वारे विचारा। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा।